नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थी विशेष बाप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत. अगदी झटपट तयार होणारे अप्रतिम चवीचे मोदक करणार आहोत. हे मोदक आणखी चविष्ट व्हावे यासाठी तुम्ही काय करू शकता, कोणकोणत्या पद्धतीमध्ये मोदक बनवू शकता, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आवडीचे मोदक वेगवेगळ्या पद्धतीमध्ये करा आणि कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरू. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलंय. तूप गरम झालं की अर्धा कप रवा घेतलाय, तो घालून घ्यायचाय. रवा जाडा बारीक कोणताही तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. 1 ते 2 मिनिटभर मध्यम फ्लेमवरती रवा परतून झाला की नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि रवा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीत परतल्यामुळे रवा अजिबात जास्त भाजला जात नाही किंवा तो कडकही होत नाही. मोदक आणखी चविष्ट व्हावे यासाठी पाव कप बेसन घेतले. बेसन रव्यासोबत भाजून घेतल्यामुळे वेळ देखील कमी लागतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बेसन वेगळं आणि रवा वेगळं देखील भाजून घेऊ शकता. अशा पद्धतीत केल्यामुळे अगदी झटपट कमी वेळामध्ये चविष्ट मोदक तयार होतात. रवा आणि बेसन खमंग भाजलं गेले, याचा छान सुवास सुटलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाव कप डेसिकेटेड कोकोनट घालायचे. डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही काय घालू शकता जेणेकरून हे मोदक आणखी चवीला छान होतील, हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. डेसिकेटेड कोकोनट घालून फक्त 3 मिनिटभरच परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आणखी एक पदार्थ घालायचा आहे जेणेकरून मोदकाची टेस्ट आणखीनच छान होईल. ते म्हणजे 2 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही दुधावरची साय सुद्धा घालू शकता किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा घालू शकता. हे देखील तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही काय घालाल जेणेकरून याची टेस्ट आणखी वाढेल, ते म्हणजे पार्लेजी बिस्किट. पार्लेजी बिस्किट घातल्यामुळे मोदकाला खूपच छान चव येते. डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडरच्या ऐवजी 5 ते 6 पार्लेजीची बिस्किट मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून सुद्धा तुम्ही घालू शकता. तशा पद्धतीत केल्यामुळे मोदकाला आणखीनच छान चव येते. अर्धा कप पिठी साखर घातली. साखर जी घरात असते ती मिक्सरला फिरवून घेतली, तीच घालून घेतली. गॅसची फ्लेम लो ठेवूनच सर्व जिन्नस एकत्र भाजून घ्यायचे. सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून झाले, पिठी साखर मिक्स झाली की पाव कप इतपतच दूध घालून घ्यायचे. जास्त दूध घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे. पाव कप दुधामध्येच व्यवस्थित मोदकाला बाइंडिंग देखील येते आणि परफेक्ट मोदकाचं बॅटर तयार होतं. सुरुवातीला रवा भाजायला घेतला तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती. 1 ते 2 मिनिटभर रवा भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. अशा पद्धतीत भाजल्यामुळे रवा देखील कडक होत नाही, व्यवस्थित रवा भाजला जातो. मी पाव कप दूध घेतलं होतं, ते प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला बाइंडिंग देखील येते. 1 किंवा 2 चमचे दूध कमी जास्त झालं तर चालेल, पण त्यापेक्षा जास्त किंवा कमी दूध घालू नका. हे प्रमाण अगदी योग्य आहे. योग्य प्रमाणात योग्य टायमिंग लक्षात ठेवून जर तुम्ही देखील मोदक केला तर तुमचे मोदक देखील चवीला अप्रतिम होतील. कोणाला कळणार देखील नाही की घरी केलेले मोदक आहेत. हलवाई स्टाईल, मार्केट स्टाईल मोदक करण्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता गॅस बंद करून घ्यायचे आणि 10 मिनिटं झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचे, जेणेकरून त्या वाफेने रवा छान आणखी फुलला जातो आणि मोदक आणखी सॉफ्ट होतात. 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेतले. झाकणावरती जी वाफ तयार झाली त्याच्यावरूनच तुम्हाला समजत असेल की रवा व्यवस्थित त्या वाफेवरती फुलला गेलेलाच असेल. इथे तुम्ही बघू शकता, स्पॅच्युलाने मी तुम्हाला दाखवत आहे. व्यवस्थित त्याचा गोळा तयार होते. अजिबात कढईला किंवा स्पॅच्युलाला ते चिकटत नाहीये. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. याच याचे तुम्ही लाडू किंवा मोदक करू शकता. मोदक जर खुसखुशीत नको हवे असतील तर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण घालून घ्यायचं. 1.5 चमचे तुपाचा इतपतच वापर केलेला आहे. मिक्सरला 1 ते 2 वेळा बारीक फिरवून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलंय. ताटाला अजिबात तूप लावायची किंवा हाताला तूप लावायची आवश्यकता नाही आहे. अजिबात ते हाताला किंवा ताटाला चिकटत नाहीये. याची आपल्याला आता मोदक करून घ्यायचे.
तुम्हाला जर अगदी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे मोदक हवे असेल तर अशा पद्धतीत तुम्ही मोदक करू शकता. मार्केटमध्ये मोदक करायचं जे साचे भेटतात त्याला तूप लावून घ्यायचे, सारण व्यवस्थित दाबून भरायचं, जेणेकरून अगदी छान भरीव मोदक तयार होईल. ह्या मोदकामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता. जर तुम्हाला बाहेरून ड्रायफ्रूट लावायचे असतील तर साच्यामध्ये आधी ड्रायफ्रूट घालून घ्या, त्यानंतर मोदकाचे मिश्रण घालून घ्या. किंवा मोदकाच्या मध्ये जर घालायचे असेल तर आधी थोडंसं सारण भरून घ्या, त्यानंतर आधीच थोडेसे ड्रायफ्रूट तुम्हाला जे हवे ते चिरून ठेवा आणि मोदकाच्या मध्ये भरा. जेणेकरून मोदक जेव्हा आपण खातो तेव्हा ते ड्रायफ्रूट तोंडात आले की ते मोदक खायला सुद्धा चवीला अप्रतिम लागतात. जर तुम्हाला ड्रायफ्रूट नसतील घालायचे तर त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचं. त्यामध्ये कोणताही फूड कलर तुमच्याकडे असेल तो घालून घ्यायचा आणि ज्या पद्धतीत मी तुम्हाला ड्रायफ्रूटमध्ये घालायला सांगितले त्या पद्धतीमध्ये ते डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं, जेणेकरून मल्टी फ्लेवर मोदक तुम्हाला खाता येतील. गणपती बाप्पा आता येत आहेत तर त्यांच्या आवडीचे मोदक अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. तुमच्या घरी गणपती येणार असेल किंवा तुम्हाला गणपतीसाठी कोणाच्या घरी जायचं असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मोदक करून तुम्ही नेऊ शकता. करायला देखील सोपे आहेत, वेळ देखील जास्त लागत नाही, चवीला अप्रतिम होतात आणि झटपट तयार देखील होतात. इथे तुम्ही बघू शकता माझे मोदक तयार झालेले आहेत. चवीला अप्रतिम लागतात, दिसायला देखील सुरेख दिसतायत, झटपट तयार होतात. या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आवडीचे मोदक तुम्ही नक्की करा. कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.